एक 2-3 दिवसापूर्वी शरद पवार यांचा साताऱ्यामध्ये एक मोठी सभा झाली. एक मोठा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळी शरद पवार यांची जंगी सभा झाली आणि त्या सभेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी असं सांगितलं की आता मी सभेच्याच ठिकाणी येत होतो. त्या ठिकाणी काही तरुण अशी पोरं त्या ठिकाणी उभी होती आणि त्यांच्या हातामध्ये बोर्ड होतं आणि त्यांच्या हातामध्ये असं लिहिलेलं होतं 83 वर्षाचा म्हातारा. आणि त्याला काउंटर करत असताना शरद पवार यांनी सांगितलं की अरे म्हातारा 80 वर्षाचा हो, 83 वर्षाचा हो किंवा 90 वर्षाचा हो, तुम्हाला काही इतक्यात सोडणार नाही आणि महाराष्ट्राला योग्य अशा वाटेवर रस्त्यावर आणल्याशिवाय, योग्य त्या वळणावर आणल्याशिवाय म्हातारा काही थकणार नाही. मात्र खरी गंमत अशी आहे की त्या तरुण नेमके कोण होते? अर्थातच वेगळं सांगण्याची गरज नाही, ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते. मात्र असं बोर्ड घेऊन त्या ठिकाणी 83 वर्षाचा म्हातारा अशा प्रकारचं लिहिण्याचं नेमकं कारण काय होतं? याच एक आपल्याला थोडं मागे जावं लागेल. काही दिवसापूर्वी त्यांची जी शिवस्वराज्य यात्रा होती त्यामध्ये सुद्धा शरद पवार यांच्या खाली त्या ठिकाणी मोठमोठे असे बोर्ड लागायचे की 83 वर्षाचा योद्धा. याला काउंटर करत असताना नारायण राणे यांनी असा एक फोटो सांगितला होता आणि सांगितलं होतं की बघा, शरद पवार हे लोकसभा निवडणुकीमध्ये थोडेफार त्यांचे खासदार काय निवडून आले, ते तर आता जमिनीवर चालायचं नावच घेत नाहीयेत. ते तर जमिनीपासून वर 10 किलोमीटर असं वरतीच चालायला लागले. थोडेसे खासदार काय आले, त्यांच्या डोक्यामध्ये हवाच घुसली. आणि नारायण राणे यांनी एक असा फोटो दाखवला आणि त्यामध्ये ते म्हणतात की बघा, या ठिकाणी लिहिलंय की 83 वर्षाचा योद्धा. नारायण राणे यांनी टीका करत असताना असं सांगितलं की 83 वर्षाचा योद्धा नसतो, 83 वर्षाचा म्हातारा असतो. तेव्हापासून बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून शरद पवार यांची ज्या ठिकाणी सभा वगैरे असेल त्यांना काउंटर करण्यासाठी म्हणून 83 वर्षाचा आणि खाली म्हातारा असं लिहिलं जातं. त्यामुळे कुठं 83 वर्षाच्या योद्धाला काउंटर करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं हे कॅम्पेनच्या स्वरूपामध्ये हे सुरू केलंय का, हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. मात्र खरी गंमत ही आहे की शरद पवार यांनी जी काय एक हवा तयार केलेली आहे, खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी दररोज एक मोठमोठ्या पक्षप्रवेशांचा जो धडाका शरद पवार यांनी सुरू केला आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की याचा सगळ्यात मोठा फटका हा अजितदादांना बसणार आहे. मात्र ते अर्धवट खरं आहे, याचा अर्थ ते असत्य आहे. याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2014 पासून सर्वाधिक हवा, सर्वाधिक फुगवटा जर कोणी केला असेल तर त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामधील एकूण ताकद ही 70च्या आसपासची आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचे स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या बळावर ते जेमतेम 60 ते 70 असे आमदार निवडून आणू शकतात. मात्र त्यांचा आकडा जो 120 पर्यंत गेलाय त्यामध्ये सर्वाधिक जास्त वाटा विदर्भानंतर ज्याचा असेल तर त्याचा पश्चिम महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत असणारे अनेक जण हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वळसीनेला गेले. आपल्या प्रॉपर्ट्या वाचवणं आणि जे काय थोडेफार घोटाळे केलेले असतील त्याला राजकीय संरक्षण मिळवून देणं हा त्या पाठीमागचा एक उद्देश होता. मात्र शरद पवार यांनी खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलंय. अजितदादा पवार यांचं फारसं काय क्रेज राहिलेले नाही लोकसभा निवडणुकीमध्ये, हे तर दिसून आलंच. मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार जितकी फिल्डिंग लावतील, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते जितकं लक्ष घालतील, तितका भारतीय जनता पक्षाचा 70च्या वर गेलेला जो फुगवटा आहे, जो सूज आहे आमदारांची, ती हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे याचा राग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आहे, याचा राग हा त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये सुद्धा आहे. आणि त्यामुळेच मध्यंतरी अमित शहा जेव्हा आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ग्राउंड लेवलवरचे शरद पवार यांचे शक्य होईल तितके कार्यकर्ते फोडा. मात्र शरद पवार यांच्याकडचे कार्यकर्ते फुटत तर नाहीयेत, मात्र शरद पवार दररोज एक आणि ते सांगून करेक्ट कार्यक्रम करतायत. आणि त्यामुळे त्यांनी खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये लक्ष घातलंय. त्यामुळं 2014 आणि 19ला जे काय एक एक्स्ट्रा ज्याला आपण बेनिफिट भारतीय जनता पक्षाला आमदारांचं भेटलं होतं ते यावेळेस मिळणार नाही. आणि तुम्हाला माहिती असेल त्यामुळेच की काय मिशन ओबीसी हे धोरण घेऊन भारतीय जनता पक्ष विदर्भामध्ये जास्तीत जास्त फोकस करताना आपल्याला दिसतंय. आणि म्हणूनच आता झालेल्या विधान परिषद म्हणजे राज्यपाल नियुक्त विधान परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबासिंग महाराज वगैरे यांना त्या आमदारकी वगैरे बहाल करून अशा प्रकारे बंजारा समाज असेल, ओबीसी असेल यांना सोबत घेऊन किमान विदर्भामध्ये तरी आपली पूर्वीची जी काय पत आहे ते टिकवता येईल का यासाठी त्यांची धडपड आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी अजितदादा गटाचा तर सुपडा साफ केलेला आहे आणि त्यांचं टार्गेट आता विधानसभेला शरद पवारांचं हे भाजप आहे. आणि त्यामुळेच खवळलेल्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी
83 वर्षाचा म्हातारा असं त्या ठिकाणी बोर्ड लागलेले आहेत. मात्र वस्तुस्थिती ही आहे की 83 वर्षाचा म्हातारा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांचे बारा वाजवणार आहेत, असं एकूण महाराष्ट्राचं चित्र आहे. या संपूर्ण विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.